नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. कल्याण डोंबिवली BSUP प्रकल्पात नागरिकांच्या जीवाशी खेळ. डोंबिवली खंबाळपाडा परिसरातील BSUP प्रकल्पावर लाखो रुपये खर्च करूनही घरे अतिशय निकृष्ट दर्जाची बांधण्यात आली असल्याने या प्रकल्पातील निकृष्ट घरातील वायरिंगमुळे नागरिकांच्या घरात वारंवार शॉर्ट सर्किट होऊन आगी लागण्याच्या घटना घडत आहे. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही कल्याण डोंबिवली महानगरपालिका मौन बाळगून बसलीये. प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, असा देखील येथील नागरिकांना प्रश्न पडला आहे. शिवाय काल एका घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. नमस्कार, मी मनोज गायकवाड. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण डोंबिवली येथील खंबाळपाडा या परिसरातील BSUP या प्रकल्पाजवळ आलेलो आहे. काही नागरिकांच्या इथे समस्या होत्या, ते जाणून घेऊया आपण. गेले 6 महिने झाले आम्ही इथं राहायला आलो आहे. अजूनपर्यंत आमची लिफ्ट चालू नाही आहे, आम्हाला मीटरही बसवलेलं नाही आणि पाण्याची मोटर खराब झाली आहे. पाईपांचं पूर्ण पाईप लिकेज आहे. आता शॉर्ट सर्किट झाला दुसऱ्या मालावरच, पूर्ण अख्खं वायरी जळालं. काय सांगाल ताई? आम्ही गावावर राहायला आम्हाला लई तकलीफ आहे. आम्हाला मीटर नाही आहे, लिफ्ट चालू नाही आहे, पाण्याचं कनेक्शन पण खराब झालेलं आहे, त्याने पण लिकेज आहे, पाण्याची टाकी पण लिकेज आहे. त्यांनी एवढं कमी करावं. काय सांगाल? आमचं मीटर कनेक्शन दिलेले नाही आहे अजूनपर्यंत, त्यामुळे लिफ्ट बंद आहेत. पूर्ण पाण्याची जी लाईन आहे ती पूर्णपणे खराब आहे. इथे ताबा तुम्हाला कधी दिलाय? आता 6 महिने झाले. फक्त 6 महिने? मे महिन्यात दिले. अच्छा, मे महिन्यात 2025. हो. बोला, काय सांगाल? आपलं नाव पण सांगत का? काय सांगाल? आमच्या घरात झालं, त्यांच्याच रूममध्ये झालं. अच्छा, काय झालं तुमच्या रूममध्ये? मीटर झालं. शॉर्ट सर्किट झालं. अच्छा, किती दिवस झाले या गोष्टीला? आता कालच झालं. अच्छा, मग काय नुकसान वगैरे झाले? नुकसान TV खराब झाले, अजून बाकी काय नाही. पंखा खराब झालाय. पंखा TV घड्या रात्री 1:30 वाजता पूर्ण जाळ झाला. त्यावेळी घरात किती लोक होती? आम्ही, माझा मुलगा छोटा, आम्ही दोघं, नवरा बायको आणि माझे वडील. अच्छा, काय सांगाल दादा तुम्ही? मी RK सिंग. मला या बिल्डिंग नंबर 4मध्ये 809 नंबर फ्लॅट देण्यात आलेला आहे. जेव्हा फ्लॅट मला भेटला तेव्हा त्याचे भिंती खराब, दरवाजे सर्व सडलेले होते. त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ठेकेदारांनी दरवाजे बदली केलेत, काम करून दिलं आहे. पण अजून माझ्या घरामध्ये वॉटर लिकेज आहे, कुठेतरी पाईप फाटली आहे, पण ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर या बिल्डिंगमध्ये ठिकठिकाणी लिकेज आहे, पाईप फुटलेला आहे. इथे आत्तापर्यंत वायरिंग झाली नाही आहे, ज्यामुळे MSED ट्रान्सफॉर्मरला कनेक्शन परमिशन देत नाही आहे आणि महापालिका त्या ठेकेदारावर कार करण्यासाठी एकदम लाचार आहे. मी ग्रुपमध्ये कमिशनर, सिटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर सर्वांना ठेवलं आहे. ते वाचतायत माझा प्रॉब्लेम पुरा जे मी तिकडे टाकतो आहे, पण एकही ॲक्शन नाही, एक पण कारवाई आजपर्यंत झालेली नाही आहे. वायरिंग अपुरी आहे, त्याचा मी आपल्याला दाखवतो आहे मुद्दा कुठे आहे. या ठेकेदाराला 15/9/2010 रोजी दिलेला आहे. त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलं आहे की 18 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं आहे, पण त्याची परिस्थिती बघा. वायरिंग आतापर्यंत झालेली नाही. 2010चं वर्क ऑर्डर 2025 पर्यंत ही परिस्थिती आहे. असे वायरचे गुच्छे ठेवले, एका वायरवरती 10 कनेक्शन दिले. त्या लोडमुळे पण लोकांच्या घरामध्ये आग लागू शकतात आणि एवढा झाल्यानंतरही आज हे काम बंद आहे. लोकांच्या घरामध्ये आग लागतोय पण वायरिंग इनकम्प्लीट आहे.
आपण पाहू शकता आता 6 महिने झाले त्या बिल्डिंगला ताबा देऊन आणि आता ही परिस्थिती तुम्ही बघू शकता वरती. हे पूर्ण सळ्या दिसत आहेत पूर्ण आणि ते लहान मुलं वगैरे खेळत असतात. लहान मुलं तर कुठलीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही. सांगा काय बोला, काय सांगाल ताई तुम्ही? रात्री 1:30 वाजता हे मीटर हे जळलंय. त्याच्यामुळे म्हणजे आधी पहिले स्पार्क होतच होतं, थोडं स्पार्क चालूच होतं. मग आम्ही त्याला सांगितलं की थोडं काम करून घेतलं आम्ही, पण ते बोलले की आम्ही काही करू शकत नाही कारण स्पार्क होतं चालूच होतं. त्याच्यावर रात्री 1:30 वाजता आवाज आला फाट करून. आम्हाला वाटलं नॉर्मल असेल म्हणून बाबा आमच्या इथे झोपले होते, माझी ताई आतमध्ये झोपली होती. त्याच्यामुळे त्यांना काही एवढं कळलं नाही. जेव्हा डायरेक्ट मोठी आग लागली असेल तेव्हा मग समजलं की काहीतरी इथे पेटलंय. त्याला बाबाने आवाज दिला की या बाहेर काहीतरी पेटलं. तेव्हा आम्हाला समजलं आणि आम्ही पण समोरच राहतो त्याच्यामुळे आम्हाला कळलं की आम्ही आजूबाजूने सगळ्यांना सांगितलं की बाबा पेटलंय. कोण काय करू सगळे घाबरले. एक तर छोटा मुलगा त्यांचा घरी, तो तर आता एवढा घाबरलाय ना, कुठे बाहेर जायला काय घरी यायला पण घाबरतोय. आता काय माझ्या मुलाचं काय झालं असतं त्यांचं तर काय कोण जबाबदार होतं. आता त्यांची एवढी परिस्थिती हे झाले की राहायचं कुठे जायचं असं झालंय. मुलगा घरात पण यायला म्हणत नाही त्यांचा. एवढं झालंय, कोण जबाबदारी घेणार आहे. आपण पाहू शकता आता या घरामध्ये एक फॅमिली राहायला आहे, लहान मुलं आहे आणि काल रात्री काल रात्री 1-1:30 वाजताच्या दरम्यान हा अपघात इथे झालेला आहे लाईटीचा. म्हणजे एवढं निकृष्ट दर्जाचं काम इथे झालेलं आहे आणि यापुढे जर लहान मुलं आणि फॅमिलीला जर काही धोका झाला असता तर याची जबाबदारी कोण घेणार असं इथल्या नागरिकांचा प्रश्न आहे. ये सब अभी 10 है ना? हाँ, वो चलता पूरा हिलता रहता है, आपको अपने आप ही सब चीज चल रहा है. नीचे मसाला नहीं डालना.
इथं नाही हा घे ना इथं संध्याकाळी येतील ना संध्याकाळी चलो चलो आंबा देखिए, मैं शैलेंद्र कुमार, मेरा फ्लैट नंबर 402 और मैं लगभग यहाँ मई जून से रह रहा हूँ। और सबसे बड़ी समस्या यहाँ पर यह है कि रात के समय ये रास्ता जाता है ये भोरवाड़ी शिव मंदिर के पास, यहाँ स्ट्रीट लाइट नहीं है, रात तो पूरा अंधेरा रहता है यहाँ सुबह तक। और यहाँ सीनियर सिटीजन रहते हैं, बच्चे लोग रहते हैं, खेलते हैं, कुत्ता है, सांप का बहुत डर रहता है यहाँ पर। तो इट इज़ मस्ट रिक्वायर्ड, ये बहुत अत्यंत ज़रूरी है कि यहाँ पर स्ट्रीट लाइट होना चाहिए। रात में बहुत असुविधा होती है लोगों को आने जाने में। हा रूम ठाकुर्ली स्टेशनच्या जस्ट समोर आहे आणि तिथून जवळपास 105 लोकांचा घर तुटणार आहे म्हणून आम्हाला इथे फ्लॅट दिलेला आहे। इथे परिस्थिती अशी आहे तर रस्त्यावर लाईट नाही, आतापर्यंत पाण्याची सप्लाय नव्हती, आता महापालिकेने 1 इंचाचा कनेक्शन दिलं आहे, ते पण फार मागे लागून। लिफ्ट चालू नाही आहे, वायरिंग कंप्लीट नाही, आपण आता स्वतः बघितलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथे राहायचं कसं? आमचं चांगल्या ठिकाणचं घर तोडून आम्हाला इथे कोपऱ्यामध्ये दिलं आहे। इथे राहणं म्हणजे एकदम जीवावरती खेळण्यासारखं आहे।